साहब जो जिन्होंने मुझे कहा है कि अगले दौर में जब हम अगला पर्व लेकर आएंगे संस्करण और बहुत कुछ क्या कर सकते हैं, ये अलग अलग निश्चित तौर पर वेरिएशंस लेकर राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी होगी। पहले साल एक अलग था, लेकिन आज हम देख रहे हैं गेंदबाजी के लिए तैयार विश्वनाथ जाधव, स्ट्राइक पर सुमित डोंगरे, अरफत को हम देख रहे मिडॉन पर, मिड ऑफ पर रितेश गरत, कवर पर हम देख रहे जहां पर और एक बेहतरीन खिलाड़ी है, बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी शॉट थर्ड मैन पर नीतीश मोरे, फिर हम देख रहे डीप मिड विकेट लिया है, डीप स्क्वायर लेग। सो दीज आर द टू फील्ड प्लेसमेंट फॉर सुमित धोंगड़े because it's a really good slog sweeper, so as a hooker and puller. So let's see. Yes, here we go. Quarter final between Royal Stunner versus Gaudevi Gautam. Here we go. The first delivery of Vishwanath Jadhav. Oh, just went on the back foot and cut it hard, but couldn't get right proper correction by the batsman. And Akshay Soni is their wicket keeper. First delivery dot. Prashant. बिल्कुल बहुत बढ़िया गेंद थी। टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल था, गेंद को कट करने का प्रयास किया गया, लेकिन रफ्तार है और गेंद को बहुत अच्छी तरह से अंदर की तरफ लेके आते हैं विश्वनाथ जाधव। नेक्स्ट डिलीवरी, इट्स अ स्लोअर वन, बैट्समैन didn't get proper connection once again, didn't read properly to play such a stroke of particular delivery ball by Vishwanath. And Prashant ji, the first match Vishwanath Jadhav played who really costly of 21 runs, but in this over absolutely beautiful, another beautiful, oh नहीं, ये गेंद लेग स्टंप के बाहर वाइड। तो इस तरह से यहाँ पर जो गेंद बाहर थी वहां पर फिर एक बार अलग अंदाज। लेकिन यही बात कर रहा था मैं प्रशांत जी की, पहले जब मैच में खेले तब 21 रन थे, लेकिन अब पहली गेंदें अच्छी सटीक गेंदबाजी। अगली गेंद और ये मनपसंद स्ट्रोक है इनका, इसलिए खिलाड़ी वहां पर थे, लेकिन उनके बाहर निकलती हुई गेंद। मध्ये मग अशी म्हटलं पहिल्या ओव्हरमध्ये 21 आणि हा क्लास असतो। आपण म्हणतो ना की युअर फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट, आणि ते विश्वनाथ दाखवतोय। मात्र चौकार। दूसरी तरफ से देखें तो सुमित के बल्ले से बहुत अच्छा स्ट्रोक, टप्पा खाने के बाद थोड़ी मिडिल और लेग स्टंप पर गेंद थी, उसके ऊपर प्रहार किया गया, अच्छा स्ट्रोक बल्लेबाज द्वारा। ये अच्छी गेंद है, ऑफ स्टंप के काफी बाहर से अंदर की तरफ आई गेंद, बल्लेबाज के लिए अपने बाजू खोलने का मौका नहीं मिला। ये बहुत बढ़िया गेंद थी, इससे पहले मिडिल और लेग स्टंप पर गेंद थी और बल्लेबाज सफल हुए थे तो अपने बाजू खोलने का मौका मिला था। रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो फिलहाल स्कोर है 6 रन बगैर किसी नुकसान के। विश्वनाथ जाधव बहुत ही मजे में खिलाड़ी है, ऑलराउंडर। एक तरफ किरण बडबे जिन्होंने पिछले मैच में बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी की है और फॉर्म में खिलाड़ी है, लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन मैदान के अंदर। राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 2023 सीजन 8 टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट ऑर्गेनाइज्ड बाय गणेश सानप एंड अजिंक्य सानप। विश्वनाथ जाधव पुढचा चेंडू करंटसाठी। बघा हे क्रिकेट आहे, जेव्हा प्रशांतजी चांगले फलंदाज गोलंदाज समोरासमोर येतात तेव्हा ती खरी गुणवत्ता जी प्रतिभा आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल। आणि चांगला यॉर्क केला होता, फुलर लेन टाकला होता चेंडू, थोडंसं चेक केलं बॅट्समॅनचा फुटवर्क, ते म्हणजे करंटचं। नेचुरली मैं विश्वनाथ को देख रहा हूं, जो इनकी गेंदें जो टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती है उनकी ताकत है। अभी लेफ्ट हैंडर के लिए बहुत अच्छी गेंद थी। करण बडबी सेट बल्लेबाज ऑन साइड पर गेंद को खेलते हुए डिप स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, बहुत तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए गेंद को रोक लिया है। बढ़िया फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग होती हुई। 1 रन का इजाफा, रन संख्या 7 रन बगैर किसी नुकसान के। और पहले ओवर का खेल बहुत ही बढ़िया रहा है, गेंदबाजी बहुत अच्छी रही है खास करके विश्वनाथ जाधव द्वारा। और राजू एक बार फिर इंपॉर्टेंट मैच है, बहुत क्रुशियल मुकाबला है, चर्चा तो जारी रहेगी। सागर जी हमारे साथ जुड़ रहे, ब्रेक के साथ गाने के साथ वापस आएंगे। यू गए और यू आए।
ने जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला लिया। अब चक्कर गिरीश तैयार है गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइक रेन पर बल्लेबाज की बात करें तो सुमित डोंगरे इज प्लेइंग ऑन 6। ऑन साइड पर खेलते हुए स्क्वायर लेग पर खिलाड़ी गेंद के नीचे, और मुनाफ को पहली गेंद पर विकेट मिला है। बल्लेबाज सुमित डोंगरे बेहतरीन कैच लिया है। सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर देनी चाहिए, चर्चा होनी चाहिए। हमारे साथ चर्चा करने के लिए राजू है, चाय का स्वाद चख रहे हैं और चर्चा भी कर रहे हैं। नक्कीच चर्चा तर होणारच, कारण चर्चा होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारची विकेट गेलेली आहे गावदेवी गावठण संघाचं, आपण मगाशी म्हटलं की आघाडीचे फलंदाज ही या संघाची एक प्रमुख भिस्त आहे. आणि करण मडवी पुन्हा एकदा सूरजला आता या ठिकाणी आघाडीला बाद झाला फलंदाज सुमित, त्यानंतर आपण पाहतोय आता आलेला आहे. त्यामुळे प्रशांतजी आता आपण म्हणू शकतो की प्लॅन काय असणार आहे. ए प्लॅन आपण पाहतोय जे ओपनिंग बॅट्समॅन त्यातला एक खेळाडू बाद झालेला आहे. बी प्लॅन काय असू शकतो ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत मुनाफ समोर काय बॅटिंग करू शकतात. देखिए मुनाफ ने पिछले मैच में बहुत ही जबरदस्त गेंदबाजी की है। पहले मैच में गेम चेंजर खिलाड़ी साबित हुए, तो फॉर्म इनके पास है, रिदम के साथ गेंदबाजी कर रहे हैं, तो उनके खिलाफ आपको योजना बिल्कुल बनानी चाहिए। बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं मुनाफ. आणि आल्या आल्या या ठिकाणी या चेंडूला पाठवतोय हवाई यात्रेला, मात्र खेळाडू त्या ठिकाणी येतोय का बघूया. चेंडू ऑन द राईज जाऊ शकत नाही, ज्या पद्धतीने लवकर खेळले. म्हणून कव्हरला आपण पाहतोय खेळत असताना विश्वनाथ त्या ठिकाणी आहेत. प्रोटेक्शन छान घेतलेलं आहे. आपण जर पाहिलं तर जी सुरक्षितता आपण म्हणतो ना की आपण सुरक्षितता देखील घेणं गरजेचं आहे. आपल्याला या ठिकाणी ज्या स्थितीमध्ये हा सामना सुरू आहे या ठिकाणी कुठलीही चुकी आपल्याला महागात पडू शकणार नाही याची जाणीव आहे गोलंदाजाला. म्हणून बघा डीप मिडविकेट आणि लॉंग ऑन काऊ कॉर्नरला विश्वनाथ जाधवला आपण पाहत आहोत. तो दोनों बल्लेबाजों की बात करें तो उरन से बिलोंग करते हैं, करण मडवी गाउठान से बिलोंग करते हैं, और दोनों के पास काबिलियत है और खेलने का अंदाज बिल्कुल अलग है। मुनाफ के ऊपर प्रेशर बनाने की कोशिश हो रही है गेंदबाजों द्वारा। नक्कीच पुढचा चेंडू आता मात्र फुलरने चेंडू पॅड आणि बॅट समोर घेऊन आले आणि दिशा दिली केवळ. म्हणून मगाशी प्रशांतजी म्हटलं मी की या बॅट्समनकडे हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं आहे. कोणता चेंडू ऑन द राईज खेळायचा आहे आणि हे आवश्यक आहे. तुमचं फुटवर्क आहे पदलालित आहे, मात्र टेक्निक आणि टॅलेंट हे देखील फार महत्वाचं आहे. बिल्कुल एक गेंद आपका शिकार तो करने वाली है, वहां आपको बचना भी होता है। हर चमकने वाली चीज सोना नहीं होती है, तो एक बार फिर वो हर गेंद छक्के चौके के लिए नहीं आएगी, रक्षात्मक ढंग से खेलना भी आना चाहिए। और बढ़िया तरीके से ऑन साइड पर खेलते हुए गेंद डीप स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ जा रही है। एक रन मुकम्मल किया, दूसरे के बारे में सोच रहे, फंबल, खराब फील्डिंग बॉडी लाइन पर हुई है और उसका फायदा दोनों बल्लेबाजों ने उठाया। और जयेश पाटिल बॉडी लाइन पर है जिन्होंने फील्डिंग थोड़ी सी खराब की है। राजू टोटल स्कोर बन गया कुल मिलाकर 18 रन, 1 विकेट के नुकसान पर करंट रन रेट 9.82 का है और दोनों बल्लेबाज बिल्कुल इस वक्त सूरज और करण मडवी सेंसिबल बल्लेबाजी कर रहे हैं। आणि या जर दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहिलं प्रशांतजी तर रॉयल स्टनरने दुसऱ्यांदा म्हणजेच तिसऱ्या ओव्हरला मुनाफला आणलं नाही, दुसऱ्या ओव्हरला आणलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. आतमध्ये घेऊन आले, चेंडूला फक्त दिशा दिली, ऑन साईडला बॅटचा फेस खोल आणि एकदा पूर्ण रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि करण मडवी पोहोचतोय त्या ठिकाणी. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट, जणू काही शूज नाही स्केटिंग लावून धावतोय. हे देखील आवश्यक आहे. एकेरी धावांचं रूपांतर 2 धावांमध्ये कसं करायचं आहे. मला डेंजर एंडला धावायचं होतं, मी कॉल दिला होता आणि सुरक्षित पोहोचला. बिल्कुल सही कहा। इस वक्त एस नो वेट का सही इस्तेमाल होना चाहिए, तो वो बिल्कुल हुआ।
मैंने विराट कोहली के बारे में एक विश्लेषण सुना था टेलीविजन पर। तब एक बार फिर जो दो एक्सपर्ट थे इन्होंने कहा था कि विराट कोहली एक महान बल्लेबाज है, रन तो बहुत बनाते हैं, छक्के चौके लगाते हैं, लेकिन महान इसलिए है सिंगल को डबल में कन्वर्ट करते हैं। सिंगल लाइफलाइन को कभी नहीं भूलते हैं, डबल को ट्रिपल में कन्वर्ट करते हैं, वो उनकी ताकत है। छक्के चौके तो बिल्कुल वो हर कोई बल्लेबाज लगाता है, लेकिन इसीलिए वो थोड़ा सा अलग और शानदार खिलाड़ी। अब जाकर मैदान के अंदर सेंसिबल बल्लेबाजी करण और सूरज द्वारा दबाव बिल्कुल गेंदबाज के ऊपर जाता हुआ। रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें टोटल बन गया है 20 रन 1 विकेट के नुकसान पर। नक्कीच अतिशय योग्य विश्लेषण आपण प्रशांतजी केलं त्या ठिकाणी. आणि आपण म्हणतो ना कधी कधी तुम्ही आता म्हणालात की चौकार षटकार प्रत्येक बॅट्समन खेळण्याचा प्रयत्न करतो आणि यशस्वी होतो. कधी कधी आपण म्हणतो एक बॉलमध्ये एक होत नाही, मग त्यावेळेस या एकेरी दुहेरी धावांचं महत्त्व आपल्याला कळतं, जे मगाशी जयेश पाटीलने करून दाखवलं. मोठा फटका खेळला नाही आणि 2 धावा पूर्ण करून दिल्या. विश्वनाथचा पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर होता. रनआउटची संधी आता मात्र मिळेल का? नाही. जीवनदान दुसऱ्यांदा मिळतंय आणि पुन्हा एकदा मला वाटतं जयेश पाटीलच त्या ठिकाणी होते. पहिल्या मॅचमध्ये अनिकेत शिंदे त्या ठिकाणी मिळणार होते दुसऱ्या ओव्हरला आणि पहिल्या ओव्हरला. आणि आता पण बघा काय जबरदस्त ॲथलीट खेळाडू, म्हणूनच याला वंडर बॉय ही पदवी का दिली याचं कारण मुळात हे आहे. क्रिकेटर चांगला आहे, लेदर क्रिकेट चांगला खेळतो, वामन मूर्ती आहे, चांगला फील्ड करतो, ॲथलीट आहे आणि तितकंच चांगलं आपण ग्राउंडमधली आपली त्याचं विवरण जर पाहिलं तर नक्कीच विचरण आहे त्या ठिकाणी. जबरदस्त खेळाडू विश्वनाथ जाधव सज्ज होतोय. स्ट्राईकला सूरज. बघूया या ओव्हरमध्ये कशा प्रकारे सामोरं जाईल. स्लोवर वन ऑफ कटर स्लॉग सेप बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये मिळाला आणि चेंडूला पाठवलंय. नाही. रुकिए 2 रन मिले, थोड़ा थोड़ा वेट करना, बाद में गाना बजाना. 2 धावा. फिलहाल बढ़िया बैटर मैदान के अंदर विश्वनाथ जाधव और सूरज के बीच. येस बेहतरीन गेंद. पुन्हा एकदा बघा सूरज याचसाठी ओळखला जातो आणि प्रशांतजींनी ज्यावेळेस टॉस उडल्यानंतर मणीला विचारलं होतं तुषारला, तुषार बॅटिंग ऑर्डर काय, त्यांनी सांगितलं परेश ठाकूर आहे, आमच्याकडे सूरज आहे. सूरज ऑलराऊंडर आहे, निहाल ऑलराऊंडर आहे. हे असे काही खेळाडू आहेत जे आपल्या संघामध्ये जेव्हा येतात. आणि मगाही देखील पहिल्या मॅचमध्ये विश्लेषण करताना प्रशांतजींनी सांगितलं 7वा क्रमांक अष्टपैलू खेळाडू जेव्हा येतो तेव्हा काय घडतं ते हे घडतं. मात्र हा गोलंदाज देखील हुकमी एक्का आहे, मात्र फलंदाज देखील जेव्हा तुम्ही 1 डाऊनला येता तो क्रमांक नक्कीच आघाडीचा जबाबदारीचा असतो आणि जबाबदारपूर्वक खेळ करत असताना निर्णायक क्षणी गेअर चेंज करताना. आता मात्र हा एक चेक करणारा खेळाडू बॅट्समन पाहतोय, मात्र वाईट दिलेला आहे. आणि अशा प्रकारची गोलंदाजी ज्यावेळेस प्रशांतजी होते तेव्हा विश्वनाथचा हाच एक संकेत होता की मला बॅट्समनला थोडं चेक करायचं. धावसंख्या किती? 24. 24 एक गडी बाद. तिसरं षटक कॅल्क्युलेशन करावं लागतंय. करण मडवी कॅल्क्युलेशन करतोय. 6 षटकांचा सामना आहे. या ओव्हरमध्ये किती धावा आपल्याला करायच्या आहेत. जलद गतीने टाकला चेंडू, पंचांकडे दाद मागितले, आतमध्ये घेऊन आलेले, कुठल्या प्रकारचा परिणाम नाही. पंच महेश मकवाना सर लेग बाय घोषित करतायत आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 25. मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स. श्रीकांत गायकवाड, विनय चव्हाण, अजिंक्य धुमाळ, सह्याद्रीचा राजा अध्यक्ष चषक, सागर पुजारी, सर्वांचं हार्दिक स्वागत. एक जबरदस्त आपण योगदान येणाऱ्या दिवसामध्ये या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून पाहणार आहोत. चारकोपला देखील मोठी स्पर्धा आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं होतं. चांगलं ऑफ कटर लेफ्ट हँड बॅट्समनसाठी. आणि आपण जर पाहिलं तर जुने देतोय आणि सूरज देखील साथ देतोय. हेच आहे एकमेका देऊ साथ आणि 7-7 पुढे चालायचं आहे. एक जबरदस्त कामगिरी. कुणाल विचारे यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. आणि कुणाल विचारे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित कुणालजी विचारे आपलं देखील हार्दिक स्वागत. मी आपणास विनंती करतोय कुणालजी आपण आसन ग्रहण करावं. व्यासपीठावर आपलं आगमन होणार आहे, त्यामुळे तुम्हाला विनंती राहील आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जातोय प्रशांतजी यांच्याकडे, ज्या ठिकाणी 27 धावा 1 गडी बाद. विश्वनाथ ऑफ टाइम के बाहर गेंद ड्राइव किया बट डीप स्टक बाउंड्री की तरफ. खिलाड़ी बिल्कुल यहाँ तैनात, 1 रन लेने का अवसर. और फिलहाल अगर देखें तो ये जो बहुत ही इंपॉर्टेंट मैच आप देख रहे हैं 28 1 विकेट के नुकसान पर 3 ओवर का खेल समाप्त होता है. करण 7 का है. करण मडवी 6 पर खेल रहे हैं. सूरज 13 पर 7 गेंदों का सामना करते हुए 28 पर 1. 28 रन 1 विकेट के नुकसान पर. पानी की जरूरत है,
पानी की जरूरत है, मैदान के अंदर वो पानी जाएगा, जलपान के लिए खेल रुकने वाला है। तब तक सुनते हैं सागर हमारे साथ जुड़ेंगे एक मीठे गाने के साथ, मधुर गाने के साथ, सुपर हिट गाने के साथ। और हुनरबाज खिलाड़ियों के लिए एक बहुत अच्छा मंच, राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 8वां संस्करण गेंदबाजी में मुनाफ आए हैं। ऑफ टर्म के बाहर ज्यादा फुल लेन गेंदबाजी और ऑफ टर्म के बाहर रखना चाहते, वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया था, लेकिन राजू इस मुकाबले में मुनाफ ने जिस तरह से गेंदबाजी की है, बढ़िया प्रदर्शन रहा है। इनका पहला ओवर जिसमें 13 रन आए थे, इससे पहले इन्होंने 2 ओवर में 19 रन दिए थे और 3 विकेट चटकाए थे। अभी अगर देखें तो पहले ओवर में महंगे साबित हुए हैं। नक्कीच या ठिकाणी आता घेर चेंज करावा लागेल करंडला. मुनाफचा पुढचा चेंडू आता मात्र फुलार लेन. ओ हो हो, अक्षय देखील पाहतोय. असं वाटलं होतं लेमन कट लागून ना प्लेड ऑन होत आहेत का. बघा यष्टीरक्षक देखील थोडा टेन्शन मध्ये, बॅट्समनला देखील कल्पना आहे हा चेंडू टायमिंग करू शकलो नाही आणि गोलंदाजाला देखील माहित आहे की हा स्टंपवर होऊ शकला असता. खूप छान खेळ मैदानात आपण पाहतोय. जिसकी जिक्र है इस वक्त हम कर रहे हैं कि बार बार वाइड यॉर्कर बहुत अच्छा डालते हैं, ऑन द टोच अच्छी गेंदबाजी करते हैं गेंदबाज गिरीश। 29.1 ओवर यहाँ चौथा प्रगति पर है। स्ट्रायकर दीपक 11 भांडू आणि फिरोज 11 ओम बँड्रा यांना विनंती करते ओम साई त्वरित आपण टॉस साठी यायचं आहे. फिरोज ओम साई आणि स्ट्रायकर दीपक 11 भांडू दोन्ही संघाने त्वरित प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे टॉस साठी. नटराजन आईपीएल में बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हैं, यॉर्कर डालने वाले गेंदबाज। अब जाकर देखिए मुनाफ को बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। फुल टॉस गेंद ऑन साइड पर बिल्कुल यहाँ खेलते हुए खिलाड़ी यहाँ बॉर्डर पर मौजूद है। एक रन लेने का मौका लगातार एक बार भी वो कोशिश कर रहे हैं यॉर्कर की, लेकिन ये फुल टॉस गेंद थी, ज्यादा फायदा तो नहीं उठा पाए। 2 रन लेने का अवसर, यहाँ 2 रन मुकम्मल करते हुए, लेकिन करण मडवी को शांत रखा है, खामोश रखा है। बहुत बढ़िया, बहुत ही शानदार गेंदबाजी आज मुनाफ द्वारा। नक्कीच गिरीश उर्फ मुनाफ चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करते. त्याने पाहिलंय की करण काय खेळतोय, करणचा क्लास काय आहे. पुढचा चेंडू ऑफ कटर फुल टॉस, ताकद दिले बॉटम एंडचा वापर आणि चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून मस्त. आहे कारण इथून जेवढे मोठमोठे फटके येणार आहेत तिथे तेवढे तुम्ही पुढे जाणार आहात. त्यामुळे कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये राहणं गरजेचं आहे. या अगोदर देखील आपण पाहिलं होतं जेव्हा सुमित बाद झाला, परेश ठाकूरने किल्ला लढवला, त्यानंतर सुमित बाद झाला आणि सूरजला आणलेलं आहे, म्हणजे एकच विकेट गेलेली आहे. बॅटिंग लाईनअप तुमच्याकडे जबरदस्त आहे. मनी अजून यायचा बाकी आहे, त्यानंतर निहालला देखील पाहू शकतो. मात्र उर्वरित चेंडूवर तुम्ही बॅटिंग काय करताय, किती बाहेर फेकणार हे देखील पाहणं गरजेचं राहील. मैं तो ये लड़ाई जो देख रहा हूं ना, जिसमें बल्लेबाजों के बीच बैटल नहीं है, बैटल गेंदबाजों की वजह होगा। दोनों तरफ से अच्छी गेंदबाजी है, तो बल्लेबाज अभी देखे करण मडवी पिछले मैच में एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे थे, वही बल्लेबाज जिनको आप स्ट्रगल करते हुए देखा। अब ये फुल टॉस वाइड यॉर्कर डालने का प्रयास लगातार कर रहे थे, तब जाकर आप फंस गए थे। फुल टॉस गेंद आई, उसके ऊपर प्रहार किया गया।
लेकिन ये जो मैच है एक बार फिर रॉयल स्टनर और गावदेवी गावटान, ये जो मुकाबला है मैं दोबारा कहूंगा बल्लेबाजों के बीच बैटल नहीं है, गेंदबाजों के बीच बैटल है और जो बैटल गेंदबाज जीतेंगे ये मुकाबला जीतने वाले हैं. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजी करणारे, कारण दोन्ही संघांची गोलंदाजीची जी भिस्त आहे ती गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करणारे आहेत यांच्यावर अवलंबून आहे. आणि प्रशांत आदवडे सरांनी नक्कीच सांगितलं की ही मॅच बॅट्समन तर खेळतीलच चांगले, मात्र गोलंदाज ज्या प्रकारे गोलंदाजी करतील त्यावर सर्व काय अवलंबून राहील. राऊंड द विकेट. आता मात्र कव्हरच्या वरून खेळायचा प्रयत्न, ऑप्शनच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा येते वाईड, अवांतर धाव आणि एका अवांतर धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 38. चौथं षटक मार्गस्थ. उर्वरित 14 चेंडूंमध्ये किमान 30 ते 35 धावा, म्हणजे धावसंख्या आपण 68-65 पाहू शकतो. प्रोजेक्टेड स्कोर बघूया. राऊंड द विकेट. मुनाफ तयार. पुढचा चेंडू करंटसाठी. आता मात्र या ठिकाणी गॅप शोधून काढलेला आहे. जोपर्यंत खेळाडू त्या ठिकाणी पोहोचतोय, चेंडूने या ठिकाणी शर्यत जिंकलेली आहे. हा येतोय चौकार. अपना जाकत बल्ले बांधने की हरकत, उनको मिली बरकत. अच्छा स्ट्रोक करण बड़बी का. ये काफी ऑफ के पार गेंद और वाइड यॉर्कर डाला गया था. तो पांच जो 4 ओवर का खेल है और ये 5वीं गेंद बिल्कुल अब ये 6ठी गेंद थी, तो बिल्कुल 4 ओवर का खेल समाप्त. 42 एक विकेट के नुकसान पर. करंट रन रेट 10.96 का है. करंट 18 पर खेल रहे हैं. सूरज ने बनाए 13 रन. यहाँ का दूसरे विकेट के लिए साझेदारी पनप रही है. मैं विनती करूंगा स्ट्राइकर दीपक पांडु 11 और फिरोज ओमसाई पे कप्तान, आपको हमारे कॉम्बॉक्स की तरफ आना है और मदन देशमुख इनको मिला है. एक छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आएंगे. चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा. रन पर बल्लेबाज सूरज जिन्होंने 185 के स्ट्राइक रेट से 13 रन बनाए, 7 गेंदों का सामना किया है और उनके बल्ले से जो खास करके अभी तक का स्कोर है, कुछ अच्छे स्ट्रोक भी इन्होंने जरूर खेले, लेकिन जो स्ट्राइक रेट 200 के पार लेके जाने का प्रयास करेंगे. राजेन गेंदबाजी करेंगे. थर्ड बैट पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी, लॉन्ग ऑन, मिड विकेट, डीप स्क्वायर लेग और फाइन लेग. राजेन आणि या चेंडूला रूम देऊन खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. चेंडू आता डीप पॉइंटला. हा येतोय चौकार. या ओव्हरमध्ये टार्गेट की त्वरित या ठिकाणी यायचं आहे आणि स्ट्रायकर दीपक 11 भांडू विरुद्ध फिरोज ओमसाई. यानंतर होणारा पुढील सामना आपण पाहणार आहोत. पूल बी मधला एक जबरदस्त मैदानावर सामना पाहतोय. राज जैन तयार आणि कॉट बिहाइंड. बॅटची कडा घेऊन यशस्वी अक्षयच्या हातामध्ये विकेट मिळते आणि सूरज बाद होते. दुसरा गडी बाद होते. गाणं घेऊया आणि परत की पारी समाप्त हुई है. राजू ऑफ टर्म के काफी बाहर गेंद थी, छेड़छाड़ी करने का जो प्रयास किया गया और उसका बिल्कुल फायदा गेंदबाज को मिलता हुआ और विकेट चाहिए.
सबसे बड़ी बात है, आप पहली इनिंग देखिए, दूसरी इनिंग, विकेट का फैक्टर बहुत बड़ा होता है और गाउदेवी गाउटन के पास 7, 8, 9 नंबर तक बल्लेबाजी है, तो उनका हौसला तोड़ने के लिए आपको विकेट लेना बहुत जरूरी है। रन संख्या 46, 2 विकेट के नुकसान पर 5वें ओवर का खेल चल रहा है। नए बल्लेबाज तुषार, जिनको मौका मिलता हुआ, और नंबर 4 पर मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए आए हैं। मणी एक अजून एक घातक डेंजर बॅट्समन, स्वतः कर्णधार आहे गावदेवी गावठण संघाचा. गतवर्षी आपण पाहिलं तुषार शर्मा उर्फ मणी, युवा सेना चषक गतवर्षी आपण पाहिली, ज्या पद्धतीने डे नाईट टुर्नामेंट विनस ग्राउंड गोरेगाव, आणि ज्या ठिकाणी देखील गावदेवी गावठण फायनल खेळले होते. अप्रतिम कामगिरी होते. हार्ड हिटर फलंदाज आहे आणि या मैदानावर नेहमीच डावखुरे फलंदाज आक्रमक ठरलेले आहेत. ज्यावेळेस पहिलं पर्व होतं सुमित ढेकळे, 13 चेंडू 52 धावा. तदनंतर एनडी अशरफ खान, काल देखील त्याचा क्लास पाहिला. पुन्हा एकदा करण मडवी, अनिकेत शिंदे, रोहित नार्वेकर, चतुर, जबरदस्त, आणि हो व्हाट अ शॉट, पुन्हा एकदा हवाई फायर येता क्षणीच या ठिकाणी राज जैन भी कुछ कम नहीं है, मजा आएगा। पहली गेंद पर एक जो जवाब दिया है, लाजवाब स्ट्रोक खेला है, उसके बाद में गेंदबाज भी जवाब देने वाले हैं। पुढचा चेंडू हो मणी देखील म्हणत असेल मिळू शकला नाही. एक मात्र धाव मिळालेली आहे. बघा या अगोदर देखील पहिल्या पर्वामध्ये ज्याप्रमाणे सुमित ढेकळेने पहिल्याच मॅचमध्ये तो रेकॉर्ड केला होता, मात्र त्याच वेळेस 79 धावा चेस करताना GI11 विरुद्ध रोहित नार्वेकर, 17 बॉल आणि 49 धावा कोणी विसरू शकणार नाही. या मैदानावर रोहित नार्वेकरच्या नावाने ज्यावेळेस रौफ खानची एक स्पर्धा होती, 6 बॉल 6 षटकारचा रेकॉर्ड देखील आहे. त्यामुळे डावखुरे फलंदाज नेहमीच या मैदानावर खूप हँडी आपल्याला पाहायला मिळतात. प्रशांतजी, बिल्कुल 3 बार एसपी ने ये टाइटल जीता है, तो ये जो ग्राउंड है एसपी के लिए बहुत ही जबरदस्त साबित हुआ है। और टप्पा खाने के बाद उछाल लेते में गेंद, जिसका मैंने जिक्र किया था, राज जैन भी कमाल के गेंदबाज है। एक गेंद बिल्कुल ज्यादा आगे खाने के बाद उछाल लेते में गेंद, उड़ान लेते में गेंद चली गई विकेट कीपर के दस्तर की तरफ। ऑन साइड पर खेलना चाहते थे करण मडवी, लेकिन बात ने बनी है 53, 2 विकेट के नुकसान पर। अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू राज जैन, लेफ्ट आर्म डाऊन द विकेट, आणि आता मात्र ज्या पद्धतीने या चेंडूला फेकून देतोय मिड विकेटच्या डोक्यावरून उत्तुंग जे कधी लपू शकत नाही. कुठे टॅलेंट असेल तर तो नेहमीच गुणवत्तावान खेळाडू पाहायला मिळतोय. आणि या षटकाराने प्रशांतजी या स्पर्धेमधील 50 धावा पूर्ण करतोय करण मडवी. नुकतंच सांगे प्रीमियर लीग SPL गोव्यामध्ये उत्कृष्ट फलंदाजाचा किताब ज्याच्या नावावर आहे, ज्याला आपण नॉन स्ट्रायकर एंडला पाहतोय. गावदेवी गावठणचा एक स्थानिक खेळाडू, ज्या पद्धतीने आपण पाहतोय ऋतुंबचा परेश ठाकूर अजूनही बाकी आहे. आणि ज्या प्रकारची बॅटिंग लाईनअप, एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. मात्र मगाही तुम्ही उल्लेख केलात की गोलंदाज जे या ठिकाणी योग्य गोलंदाजी करून निर्णायक भूमिका पार पाडतील, तोच या संघाचा विजेता ठरू शकतो. आणि त्यामुळेच या ठिकाणी प्रयत्न हाच असेल, या उर्वरित 6 चेंडूमध्ये 15 धावा जर निघाल्या तर या ठिकाणी पुन्हा एकदा फायटिंग टोटल जी पुन्हा 74-75 होऊ शकते, जी पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिली होती. यश अपने बोरिंग पद पर तैयार, स्ट्राइकर पर तुषार
और बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद बिल्कुल इस पर क्या वो भारी गेंदा लगा था। जिस तरह से यश यादव की रिएक्शन आई है, विकेट कीपर भी एक बार फिर बताते हुए मौका था बिल्कुल। और राजू, अब पिछले मैच की कहानी देखें तो यश यादव ने बहुत अच्छी गेंदबाजी की है। स्लॉक ओवर में गेंदबाजी करना वो भी कला है, बहुत बढ़िया डेथ ओवर। और इसके कारण देखिए, जब एक बार फिर रन सामने से रन बनते हैं और हमला होता है, तब जाकर प्रेशर गेंदबाज के ऊपर होता है। और दोनों बल्लेबाज आक्रामक हैं। बढ़िया गेंदबाजी, टप्पा बिल्कुल ऑफ टप के बाहर, ऑन साइड पर खेल दिया, डीप मिड विकेट पर बाउंड्री पर बशर यादव ने गेंद को फील्ड किया, लेकिन एक रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के पास। रन संख्या 60 रन, 2 विकेट के नुकसान पर गावदेवी गावठाण। नक्कीच आपण आता प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार अपेक्षित करत आहोत. मात्र आपण ज्या मैदानावर ज्या भूमीवर आहोत, ज्या ठिकाणी आपण भरत वाघेला सरांना पाहिले एकेरी दुहेरी धावा करून सुद्धा चौकार षटकाराने तुम्ही मोठी धावसंख्या करू शकता. लिटिल मास्टर मंदार गरुडे यांची भूमी आहे, ज्या ठिकाणी आपण पाहतोय की एक मोठ्या प्रकारची धावसंख्या देखील कशी आपण करू शकतो. आणि सध्याचं क्रिकेट टेनिस बॉल आल्यानंतर आपण पाहतोय की प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार म्हणजे क्रिकेट. प्रहार करण्यासाठी जाईल का? आता मात्र टायमिंग करतोय, काऊ कॉर्नरला खेळाडू त्या ठिकाणी येणार आहे आणि जबरदस्त झेल काऊ कॉर्नर. गेंदबाजी का मुजाहिरा, विकेट की सख्त जरूरत थी, क्योंकि मैंने खास करके करण मडवी को देखा है राजू, आक्रामक बल्लेबाज, ऑनसेट पर तगड़ी बल्लेबाजी करते, लेकिन आज जिन्होंने कमर के ऊपर से बहुत बढ़िया बल्लेबाजी करते हुए रन बनाए थे, चौके छक्के लगाए थे और 4 ओवर बल्लेबाजी कर सकते हैं, लेकिन आज इस क्वार्टर फाइनल के मुकाबले में थोड़ा सा समय ले रहे, थोड़ा सा वक्त लेते हुए इन्होंने बल्लेबाजी की संयम के साथ। यश यादव बेहतरीन, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी का मुजाहरा, 60 रन 3 विकेट के नुकसान पर। वरिष्ठ नए बल्लेबाज है, एक तरफ तुषार 8 पर बल्लेबाजी करते हुए, और जब विकेट मिला है तो गेंदबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ जाता हुआ। यश यादव की अगली गेंद, ओहो हो, कमाल का स्ट्रोक, थोड़ा सा हटकर गेंद को खेल दिया बॉलर के सर के ऊपर से, गेंद बॉडी लग के बाद ओ, ये अंदरूनी किनारा था। यह यादव भी कुछ कम नहीं है, दमकम वाले खिलाड़ी है, इनके पास भी काबिलियत है। एक छक्का आया था लेकिन ज्यादा आगे गेंद थी, उसके बाद में लेट गेंदबाजी, टप्पा बिल्कुल ऑफ टप के बाहर रखते हुए और टप्पा खाने के बाद थोड़ा बाहर की तरफ निकलते हुए इनको ऑनसाइड पर जब खेलने का प्रयास किया तो बल्ले का अंदरूनी किनारा लगा, 2 बार विकेट कीपर ने कैच छोड़ा है। 67 पर 3। नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पाहिला. आपला माणूस रायझिंग सन ज्यावेळी जबरदस्त गोलंदाजी केली होती, 8 धावा दिल्या होत्या. आता पण आपण पाहतो 8 धावा दिल्या आहेत. ओ, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळते. ऑन साइडला हाफ वॉली घेऊन खेळायचं होतं, मात्र या ठिकाणी खेळाडू बाद होणार निश्चितपणे. एकच धावा मिळणार आहे या ठिकाणी. स्वतःवर नाराज आहे तुषार मणी. या एका धावेने धावसंख्या 68 आणि धावा जिंक
काल देखील मी एक कविता म्हटली होती आणि ज्यावेळेस हरिराम नाना हे नाव घेण्यात आलं होतं की एकसर गावदेवीचा हरिराम नाना होता आणि जे असे खेळाडू होऊन गेले आहेत ज्या ठिकाणी ज्यांचं आगमन आपण पाहतोय की ज्यांच्या घरामध्ये गेल्यानंतर संपूर्ण आपल्याला वेगवेगळ्या रूममध्ये फक्त ट्रॉफीज आणि ट्रॉफीज पाहायला मिळतील, ज्यांनी वेगवेगळ्या नवीन गुणवान नवोदित खेळाडूंना खूप चांगल्या प्रकारचं त्या काळामध्ये 80-90च्या दशकामध्ये स्थान दिलं. एक जबरदस्त क्रिकेटर आणि एकसर गावदेवी ज्या संघाकडून वेगवेगळे खेळाडू तयार झाले आणि आपण पाहिलं ज्या पद्धतीने उपेंद्र पंडित सरांनी ती कविता लिहिली, यामध्ये यांचा देखील नावाचा उल्लेख होता. वेगवेगळे खेळाडू ज्यांनी सुरुवातच आपल्या करिअरची एकसर गावदेवी या संघाकडून केली आणि यामध्ये विशेषतः आपण जर पाहिलं तर आपण पाहतोय एक जबरदस्त योगदान. यांचं हार्दिक स्वागत करूया पुन्हा एकदा स्पर्धेच्या निमित्ताने. स्ट्रोक है, टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद को ऑन साइड पर खेलते हुए गेंद बिल्कुल ट्रैवल बाउंड इलाके की तरफ जाते हुए पहली गेंद पर राजू स्वैग से करेंगे बहुत ही खूबसूरत अंदाज में खेलते हुए बल्लेबाज दोबारा उसी अंदाज में पीछे वैसे कोई खिलाड़ी नहीं है, गेंद ट्रैवल हो जाएगी 1 2 3 आधे मैदान के अंदर अक्षय सोनी द्वारा शुक्रिया सागर, आपको थोड़ा रुकना पड़ेगा. रन संख्या 10 रन मगर किसी नुकसान के. निहाल तुस्मत गेंदबाजी कर रहे हैं लंबे रनअप के साथ गेंदबाजी करते फील्डिंग की जमावट के फ्लाइंग स्लिप गली पॉइंट स्ट्राइक कवर और मिड ऑफ ऑफसाइड पर फिलहाल अगर देखें तो 5 खिलाड़ी ऑन साइड पर 4 खिलाड़ी. निहाल तुस्मत की इस ओवर की अगली गेंद दोबारा पटकी में गेंद थी, टप्पा खाने के बाद उछाल में आता गेंद को फाइनल क्षेत्र की तरफ खेलते हुए बल्लेबाज अक्षय सोनी का बल्ला बोध रहा है. बेहतरीन बल्लेबाजी अपने टीम के लिए वो कर रहे हैं. 1 रन के साथ नीलसन आंकड़ा 11 रन बगैर किसी नुकसान के. आप देख रहे हैं रॉयल स्टनर 11 और गाउदेवी गाउटन के बीच एक जबरदस्त मुकाबला. अब चक्कर रॉयल स्टनर ने पहले मैच में अपना मानुष के खिलाफ बहुत अच्छा प्रदर्शन किया था. उमेश 11 के खिलाफ गाउदेवी गाउटन की टीम ने बहुत अच्छा प्रदर्शन किया था. अब जाकर देखे ये पहला ओवर निहाल तुस्मत गेंदबाजी कर रहे हैं और स्ट्राइक रेट पर विश्वनाथ यादव
प्रमुख गेंदबाज के तौर पर निहाल, राइट आर्म ओवर द विकेट। रिवर्सिव खेलने का प्रयास किया गया, मिस टाइम शो के गेंद के नीचे आने का प्रयास, गेंद ट्रबल, पीछा तो कर रहे दो खिलाड़ी और क्या दोनों लेने का अवसर है, दोनों लेने का अवसर, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी। डगआउट में तालियां बज रही है, बेहतरीन बेहतरीन खेल मैदान के अंदर होता हुआ। पहले ओवर का खेल, रन संख्या 13 रन बगैर किसी नुकसान के। रिक्वायर्ड रन रेट 9.33 का है, करंट रन रेट 29.50 का है और पहले ओवर में बहुत ही अच्छे रफ्तार के साथ रन बनाते हुए आज बल्लेबाज अक्षय सोनी, स्ट्राइकर एंड पर विश्वनाथ यादव। इस गेंद को खेल दिया फाइनल क्षेत्र की तरफ, गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए, क्या जबरदस्त स्ट्रोक है, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके, गेंद फाइन लेग बाउंड्री के बाद 6 रन। कड़क बैटिंग मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों द्वारा। स्कोर फिलहाल 19 रन बगैर किसी नुकसान के। और गेंदबाजी देखिए तो निहाल दुस्मत लेग स्टंप की तरफ कर रहे हैं और उसका भरपूर फायदा यहां बल्लेबाजों ने उठाया है। पहले अक्षय सोनी, अब फिलहाल बारी आती हुई बल्लेबाज अक्षय सोनी के साथ विश्वनाथ यादव की। ये बढ़िया गेंद थी, टिप्पा भी बहुत अच्छा था, कंट्रोल भी बहुत अच्छा था, टिप्पा खाने के बाद उछाल भी मिल रहा है। इन्होंने बाउंसर डालने का जो प्रयास किया गया था तब मिडल लेग स्टंप पर ज्यादा गेंदबाजी की। अब ये आखिरी गेंद बहुत अच्छी थी, आखिरी गेंद पर बिंदी है। रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो 19 रन बगैर किसी नुकसान के। राजू, रिक्वायर्ड रन रेट बिल्कुल 10 का बन गया है। पहले ओवर में स्टार्ट बहुत अच्छा हुआ, शानदार तरीके से आगाज जरूर किया गया है बल्लेबाज अक्षय सोनी और विश्वनाथ यादव ने। नक्कीच मगाशी देखील मी म्हटलं होतं की अक्षय सोनी हा असा एक डेंजरस बॅट्समन आहे। मगाशी आपण पाहिलं ज्यावेळेस पंकज तिवारी यांनी पहिल्या मॅच मध्ये आपला माणूस रायझिंग सन संघाविरुद्ध विकेट मिळवली होती, मात्र हा किती घातक आहे। आणि मी म्हटलं होतं की बाहुबली प्रमाणेच मोठमोठे फटके, जो चांगला हुकर आणि पुलर आहे ते त्याने दाखवले पहिल्या 2 चेंडूवर आणि पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा, म्हणजे एक सुरुवात जी अपेक्षित आहे 69 धावा करत असताना ती मात्र दिलेली आहे। दुसरं षटक फार निर्णायक असणार आहे, ज्या ठिकाणी आपण डावखुरा गोलंदाज या ठिकाणी पाहणार आहोत सोनू सोहेल, डावखुरा गोलंदाज सोहेल आतमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत, घेऊन येतो। त्यामुळे पहिल्या ओव्हर नंतर 19 धावा, यानंतर आपण सुमित आवटे यांना देखील ऍक्शन मध्ये पाहणार आहोत। सो येस ऑफ द विकेट, पहिला चेंडू बघा, ही अँगल जी मगाशी देखील आपण पाहिलं की महत्वाची गोलंदाजी केली होती, ज्यावेळेस पहिल्या मॅच मध्ये गावदेव गावठण या संघाने पराभूत केलं होतं संघाला। राजू, सबसे बड़ी बात है इस मुकाबले में आपकी दिशा क्या होगी, किस नियंत्रण के साथ आप गेंदबाजी कर, किस लेंथ के साथ आप गेंदबाजी करना चाहते हैं। ओवर दूसरा प्रगति पर है, सोहेल की पहली गेंद बिल्कुल सही इलाके में गिरती भी और बैक पर जाके गेंद को हुक किया, फाइन क्षेत्र की तरफ गेंद ट्रैवल हो रही है। स्क्वायर एक पर खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है, बहुत तेजी के साथ फाइन क्षेत्र की तरफ बाउंड्री की तरफ चले गए थे। जब तक कि गेंद को फील्ड करते तो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल जरूर किए हैं। रन संख्या फिलहाल 21 बगैर किसी नुकसान के। 9.60 के औसत से आपको रन बनाने हैं और पहले ओवर में आपने फ्लाइंग स्टार्ट दिया। क्या जबरदस्त बल्लेबाजी अक्षय सोनी और विश्वनाथ यादव की। चिन्मय कदम, सोनू बिंद या दोघांना विनंती किंवा दोघांपैकी एक या ठिकाणी आपण निश्चितच समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय। मदन देशमुख यांना आपण भेटायचं आहे। मांडूप स्ट्रायकरचा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे। फिरोज ओमसाई साई अर्थात फिरोज ओमसाई या संघाच्या कॅप्टनला विनंती आहे, अगदी 5 मिनिटांमध्ये तुम्ही रिपोर्टिंग या ठिकाणी नाही केलं तर एक वेगळा निर्णय निश्चितच संयोजन समितीकडून घेतला जाणार आहे। 21-1 एका गडाच्या मोबदल्यामध्ये निश्चितच धावलकरती धाबा आहेत। या मैच मध्ये अक्षय सोनी की अत्यंत महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिलते हैं। फिलहाल अगर देखें तो अक्षय सोनी का बहुत ही महत्वपूर्ण विकेट और जिसकी जरूरत थी, बहुत बढ़िया गेंदबाजी सोहेल द्वारा हो रही है। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन बिल्कुल इनकी तरफ से होता हुआ और इससे पहले भी बहुत अच्छा प्रदर्शन इन्होंने किया है। निरंतरता इनके पास है। पहले ओवर में दुष्मत बहुत महंगे साबित हुए, लेकिन दूसरे ओवर में प्रेशराइज सिचुएशन है, दबाव की स्थिति है, उस दबाव की स्थिति में अच्छा प्रदर्शन यहां होता बस सोहेल का। नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाजी करने के लिए आए हैं कृतिश खरत। ये दोनों बिल्कुल पालघर के खिलाड़ी हैं। फ्लैग स्लिप की तरफ एक खिलाड़ी मौजूद है, गली है, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद।
ओ बढ़िया गेंदबाजी और बाहरी किनारा, विकेट कीपर का सहारा। बल्लेबाज कीर्ति शाह, बल्लेबाज कीर्ति चले गए हैं। सोहेल को दूसरा विकेट। स्ट्रायकर दीपक पांडुप 11, फिरोज ओमसाईड टीमचे कर्णधार। आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय। इथे बाबा किंवा मदन देशमुख आहेत आमच्या समालोचन कक्षासमोर, टीम मॅनेजमेंट मध्ये खूप चांगलं काम करतात, तर प्लीज विनंती आहे आपण लगेचच रिपोर्टिंग करा आणि टॉस थोडा। फिरोज ओमसाईब टीमचे कॅप्टन, स्ट्रायकर दीपक पांडुप 11 कॅप्टन। आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे। हॅलो हॅलो, नक्कीच आपण पाहतोय व्यासपीठावर या दरम्यान एकसर गावदेवीचे हरिराम नाना यांचं आपण हार्दिक स्वागत करूया। यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय आणि पुढच्या मॅचचा टॉस आपण एका लेजंड महान जे खेळाडू आहेत यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत। ज्यावेळेस टॉस का बॉस मध्ये आपण पाहणार आहोत प्रशांत आदवडे सरांना एकसर गावदेवी या संघासाठी नव तरुण खेळाडूंना ज्यांनी संधी दिली असे हरिराम नाना या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत। पुन्हा एकदा मैदानावर जाऊ। या ठिकाणी रफत या ठिकाणी तयार होतोय, राऊंड द विकेट आणि या ठिकाणी देखील हॅट्रिक होते का बघूया। नाही, खेळाडू दूर होते। परेश ठाकूर एक धाव पूर्ण करतोय, 2 धावांसाठी परततोय आणि या 2 धावाने अनिकेत धाव संख्या आता आपण पाहतोय 23। अल्फात एक जबरदस्त टर्फ क्रिकेट देखील खेळणारा खेळाडू आहे आणि याच्याकडून अपेक्षा असेल की ज्या प्रकारे स्टँड द्यावा लागेल, कारण पालघरचे 2 खेळाडूपैकी क्रितेश गरत परतलेले आहेत, त्यामुळे मोठी जबाबदारी असेल आता या ठिकाणी विश्वनाथ जाधववर। पुढचा चेंडू राऊंड द विकेट, ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर शफल होऊन हा चेंडू खेळायला गेले डीप लॉंग लेग बाउंड्रीच्या दिशेने। षटक संपतंय, षटक क्रमांक 2 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते 23 गडी बाद झालेले आहेत। आपण पाहत आहोत 2, तर 23 वर 2 गडी बाद आपण पाहतोय। धाव संख्या 23, 2 षटकानंतर सामना जिंकण्यासाठी जे समीकरण आपल्याला आता पाहायला मिळेल 24 बॉल्स 46 टू विन, तर जवळपास 12च्या रन रेट स्ट्राईक रेटने आता या ठिकाणी आस्किंग रन रेट आपण पाहतोय आणि याच प्रमाणे या ठिकाणी बॅटिंग करावी लागेल। विश्वनाथ जाधव जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रशांत जी या ठिकाणी आशा आहे आणि याच प्रकारे बॅटिंग करावी लागेल, कारण विश्वनाथ जाधव जरी आपण पॉवर प्ले मध्ये जी बॅटिंग करतो त्यानंतर देखील जी क्षमता त्याच्याकडे जे कॅलिबर आहे ते या ठिकाणी पाहायला मिळेल। दूसरी बात देखिए, जिस तरह से पहले ओवर में देहात उस पर स्ट्रगल करते आपने देखा 19 देते, और दूसरे ओवर में बहुत बढ़िया गेंदबाजी हुई है सोहेल द्वारा, जिन्होंने बांध के रखा, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। दूसरे ओवर में सोहेल ने 4 रन दिए थे और स्ट्राइक किया था 23 पर 2। अब जाकर आपके पास 24 गेंदें, 46 रनों की जरूरत। नेहाल तुस्मत अपना दूसरा ओवर डालने के लिए आए। सामने बल्लेबाज की बात करें तो विश्वनाथ जाधव काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को एक बार फिर उड़ाना चाहते थे। 18 मिनट में फाइनल क्षेत्र पर ये शॉट बिल्कुल बार बार खेलते हैं, बैठक शॉट लगाना पसंद करते हैं, शफल होकर खेलना पसंद करते हैं, लेकिन मैंने इनको देखा है कि तर या प्रकारे बघा, ज्यावेळी बॅट्समन अशा प्रकारचे हुक खेळण्यासाठी तयार असतात मात्र फील्ड प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आता मात्र या ठिकाणी चेंडूला खेळून काढले कव्हरच्या दिशेने, पूर्णतः तयार होते, जागा शोधून काढली आणि या ठिकाणी या 2 धावा। 25 2 विकेट के नुकसान पर है। तीसरे ओवर का खेल आप बिल्कुल देखते हुए राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी 2023 जीतने के लिए एक जो लक्ष्य दिया गया 69 रनों का, रॉयस टनन और गावदेवी गार्टन के बीच आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला आप देखते हुए टेनिस क्रिकेट डॉट के माध्यम से बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए, सबका स्वागत है। दोपहर का सत्र चल रहा है। निहाल तुस्मत तैयार, ये शॉट ये खेलना चाहते हैं, उछाल मिल रहा है, थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर आए और गेंद को खेल दिया फाइंडिंग बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए।
त्याचा वापर करतोय आणि षटकार चौकार पाहायला मिळतंय. आता कव्हरचा खेळाडू आतमध्ये येतोय आणि एक खेळाडू डीप लॉंग लेग. इट्स अ टिपिकल ट्रॅप जो कृष्णा सातपुतेसाठी आपण पाहतो नेहमीच. आता मात्र या ठिकाणी कव्हरच्या वरून हा खेळाडू दाखवतोय मी चौफेर फटकेबाजी करू शकतो आणि हा चेंडू सीमापार चौकार. खडखडीत दणदणीत. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं, जी साख बारूद कर्णधार आपण लगेच टॉस बॉक्स मध्ये यायचं. स्ट्रायकर दीपक भांडूप 11 संघाचे कर्णधार दाखल झालेले आहेत. फिरोज ओमसाई संघाचे कॅप्टन प्लीज. नक्कीच या ठिकाणी सज्ज राहायचे दोन्ही कर्णधारांनी. पुन्हा एकदा वॉट अ शॉट. शॉट ऑफ द आफ्टरनून. मेरी झलक सबसे अलग. कमाल की बल्लेबाजी. कोई गेंद को वहां पर रोक नहीं पा रहे हैं. विश्वनाथ इज ऑन फायर. स्वतः त्या ठिकाणी तुम्ही पालघर प्रीमियर लीग देखील कव्हर केले आणि ज्या ज्या ठिकाणी हा खेळाडू जातोय स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करतोय आणि हेच आवश्यक आहे. टेनिस व्यावसायिक क्रिकेट म्हणजे काय तर हीच ओळख जी तुम्हाला या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं लावणौकी देऊ शकतो. पालघर वर्सेस पुणे ये मुकाबला चल रहा है. नेहाल तुस्मत और विश्वनाथ जाधव. नक्कीच पालघर विरुद्ध पुणे. पुणेचा देहू रोड एक्सप्रेस गोलंदाजीसाठी निहाल कट करतोय आणि जोपर्यंत डायरेक्ट हिट नाही अरफात पोहोचतोय त्या ठिकाणी. धावसंख्या किती? एकूण धावसंख्या 40. 3 ओव्हर 40 धावा. 3 ओव्हर मध्ये तुम्हाला आता 29 धावांची गरज आहे आणि गोलंदाजी आता पुन्हा एकदा प्रभावी करावी लागणार. फिरोज ओमसाई संघाचा कॅप्टन आपले प्रतिस्पर्धी संघनायक या ठिकाणी दाखल झालेला आहे. स्ट्रायकर दीपक भांडूप 11चा संघनायक या ठिकाणी आमच्या बरोबर निश्चितच आहे टॉस बॉक्स मध्ये. फिरोज ओमसाई संघाचा कॅप्टन आपल्याला शेवटचा कॉल आहे. आपण प्लीज टॉस बॉक्स मध्ये या. फिरोज 11 ओमसाई कर्णधाराला विनंती राहील कारण या अगोदरच स्ट्रायकर दीपक 11 भांडूप हा संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तर यानंतर 18 बॉल आणि 29 धावांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी येतोय पुन्हा एकदा सोहेल येतोय. सोहेलचं हे षटक प्रशांतजी फार महत्वाचं ठरणार आहे. बिल्कुल बहुत ही जबरदस्त गेंदबाजी कर रहे हैं और सामने बल्लेबाज विश्वनाथ जाधव की बात करते इन्होंने भी शानदार बल्लेबाजी की. बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई मैदान के अंदर. ओ बढ़िया गेंद. टप्पा खाने के बाद गेंद नीचे रही है. एक बार फिर उछाल कर गेंद को खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. चकमा देती में गेंद चली गई विकेट कीपर के दस्तार की तरफ. रन की कोई गुंजाइश नहीं है. 42 विकेट के नुकसान पर 17 गेंदों का खेल. 29 रन चाहिए यह मुकाबला जीतने के लिए. राइट अब लेफ्ट डाउन द विकेट. उड़ाया आसमान की तरफ. लंबी बाउंड्री है. डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर क्या कोई खिलाड़ी वो देखना बहुत जरूरी है. जितनी बार गेंद यहां उड़ी है कलाटणी देणारा क्षण आहे. या ठिकाणी गावदेवी गावठण कमबॅक करू शकतो. सोहेलला करण तेच सांगतोय की काही वेगळं करण्याची गरज नाही. आता येतोय वंडर बॉय भिवंडी. या ठिकाणी जयेश पाटील. बघूया क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवणार आहेत. एक कव्हरला खेळाडू जातोय. एक डीप पॉइंट. एक खेळाडू डीप स्क्वेअर लेग. डीप मिड विकेट. शॉर्ट थर्ड मॅन. शॉर्ट फाईन लेग. कव्हर जो एक्स्ट्रा कव्हर मग असे देखील आपण पाहिलं ज्यावेळेस रायझिंग सन संघ खेळत होते आणि ज्यावेळेस 2 चेंडूवर 2 चौकार आले होते अजिंक्य कटरच्या आणि त्या पद्धतीने आता मात्र या ठिकाणी थोडंसं शिकवणी मिळालेली आहे. त्यामुळे जयेश पाटीलसाठी डीप पॉइंट आणि कव्हर आहे. बिल्कुल प्लान तो इन्होंने बनाया है.
सोहेल गेंदबाजी करने के लिए तैयार। ऑन साइड पर खेलते हुए लॉन्ग क्षेत्र में बॉडी पर खिलाड़ी बिल्कुल मौजूद है। एक रन लेने का अवसर। जयेश ने पिछले मैच में बहुत अच्छी बल्लेबाजी की और थ्रो 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 अच्छा नहीं है। जयेश दूसरे के लिए जा रहे हैं। एक एक धाव महत्वाचे आहेत प्रशांतजी, कारण तुम्ही गृहपाठ केलेला आहे, जो तुम्हाला पेपर आलेला आहे त्याचा गृहपाठ तुम्ही केलेला आहे. मात्र या गृहपाठा केल्यानंतर ही परीक्षा आता तुम्हाला सोपी जाणार का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. जी अग्निपरीक्षा आहे, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये जुगलबंदी सुरू आहे. चांगली कॉन्टेस्ट आहे. कोण जिंकणार ही मात्र उत्सुकता आहे. सोनू आलेला आहे. फिरोज 11 ओमसाई गोलंदाजी करण्यासाठी. राऊंड द विकेट सोहेल. आता मात्र या ठिकाणी डीपला खेळाडू आहे आतमध्ये जाईपर्यंत परेश ठाकूर. 2 धावा मिळतील. या प्रकारचीच बॅटिंग करणं नेहमीच पसंत करतो जयेश पाटील. या अगोदर आपण रायझिंग सन या संघाविरुद्ध पाहिला होता. आपला माणूस भूषण विचारे रायझिंग सन विरुद्ध जेव्हा पहिला सामना रॉयल स्टनर एक विजेता म्हणून समोर उभा राहिला होता आणि त्याने विजेता आपल्या संघाला करून दिलं होतं. तोच या ठिकाणी जयेश पाटील. मॅचचं इक्वेशन समीकरण जर पाहिलं तर आता धावांची गरज आहे. 25 धावांची गरज. पुढचा चेंडू सोहेल. आता मात्र खेळाडू आहे, गॅप शोधून काढलेला आहे, त्याला चकवून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. महान खेळाडू आपल्या बोलीचं ज्यावेळेस नाव येतं त्यावेळेस नेहमीच हे नाव आपण आवर्जून घेऊ शकतो, कारण एकच धाव या ठिकाणी आलेली आहे. हरिराम नाना या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. अक्षरशः त्यांच्या घरामध्ये ट्रॉफीचं एक वेगळी रूम आहे आणि असे एक वेगळे व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी ज्याने खूप काही सेवा केलेली आहे बोरिवलीची, एक सर गावदेवीची यांच्या शुभ असते. पुढच्या मॅचचा टॉस होईल. स्ट्रायकर दीपक इलेन भांडू आणि फिरेज इलेन ओमसाई. पुढचा चेंडू सोहेल. मिस टाइम स्ट्रोक आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू होतोय. या ठिकाणी शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव पूर्ण करतोय. नाही, टप्पा नाही, डायरेक्ट थ्रो करावा लागणार आहे तुम्हाला. एक धाव. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकते आणि धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 46 आणि जिंकण्यासाठी आता 12 बॉल 23 तो 12 गेंदे 23 रनों की जरूरत. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों कभी हार नहीं होती. गावदेवी गावठन टीम जीतेगी इस मैच में. रॉयल स्टनर फिर एक बार कम बैक करेंगे, जो सेमीफाइनल का प्रवेश यहां पर करेंगे. ओवर टू प्रशांत आदवड़ी. स्ट्राइकर दीपक भांडू इलेवन के कप्तान और फिरोज ओमसाई टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, प्लीज टॉस के लिए आइए. भांडुप टीम के कप्तान, भांडुप टीम के कप्तान मैं आपको विनती कर रहा हूं, प्लीज आइए टॉस के लिए. ओमसाई के कप्तान पहुंच चुके हैं और राजू मैदान के अंदर एक जबरदस्त मुकाबला, रोचक मुकाबला चल रहा है. और मैंने कहा था एक बार फिर बात आपने चर्चा की थी राजू, ये लड़ाई बल्लेबाजों के बीच तो है, लेकिन सबसे बड़ी लड़ाई जो है ना वो गेंदबाजों के बीच है. बहुत अच्छा बैटल मैदान के अंदर होता बा. खूप चांगली जुगलबंदी मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र येतोय साईश म्हात्रे. उरण उरण या परिसरातील एक खेळाडू आपण पाहतोय. हा टॉस आपण एकसर गावदेवीचे हरिराम नाना. प्रत्येक स्पर्धेत त्यांनी जबरदस्त धावांचे लयलूट आणि ट्रॉफींचे बादशाह. नक्कीच एकसर गावदेवीचे हरिराम नाना यांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण करत आहोत. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने, चांगला गॅप शोधून काढतो. चेंडू सीमा पार, चौकार. व्हॉट अ शॉट. पहिल्या चेंडूवर येतो चौकार. 11 चेंडू 19 धावांची गरज. जबरदस्त बॅटिंग करतोय अरफात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू आता मात्र ऑस्टोमेशन फालून खेळतोय. बघा रनआउटची संधी आहे. नाही, बॅकअपला खेळाडू येतोय. अतिशय अटीतडीचा सामना आपण पाहतोय. 10 चेंडू
बायच्या रूपामध्ये एक धाव आणि उपाध्याय सर यांचे देखील आभार. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय महेश मकवाना, धीरज ओवळे. मी अजिंक्य सानप यांना विनंती करतोय, एकसर गावदेवीचे हरिराम नाना, बोरिवली मधलं क्रिकेट वाढवण्यासाठी ज्यांनी खूप अतोनात प्रयत्न केले, नवोदित युवा खेळाडूंना 90च्या दशकामध्ये 80च्या दशकामध्ये खऱ्या अर्थाने एक क्रिकेट वलय निर्माण करणारे व्यक्तिमत्व यांचा यथोचित सत्कार सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी फिरोज 11 ओमसाई फिल्डिंग घेतलेली आहे, तर मी विनंती करेन फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आपण सत्कार करणार आहोत. आता मात्र या ठिकाणी चकून चेंडू वाहतोय, क्षेत्ररक्षण एक धाव तर पूर्ण केलेली, रनआउटची संधी आहे आणि नक्कीच चांगला थ्रो. तुतारीच्या जयघोषातामध्ये पारंपरिक महाराष्ट्राची लोक परंपरा आणि हे तुतारी वाद्य आपण पाहतोय, जयघोष होत आहे, नाद गुंजतो, आपली मराठी अस्मिता आणि तेच छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेलं स्वराज्य. आणि या ठिकाणी सत्कार हरिराम नाना यांचा आपण स्पर्धेचे आयोजक अजिंक्य सानप यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. धन्यवाद हरिराम नाना, आपले मनपूर्वक हार्दिक आभार. साईश तयार, अतिशय अप्रतिम चेंडू, काय उसळी घेतलेला चेंडू अरफात साठी. आणि बघाशी प्रशांतजी तुम्ही म्हणालात की नक्कीच ही मॅच गोलंदाजाची पण आखणी परीक्षा असणार आहे, मात्र गोलंदाज कमबॅक करतायत साईश मात्रे. शानदार खेल मैदान के अंदर बिल्कुल होता हुआ और यही देखने के लिए दर्शक आए हैं और दर्शकों का पूरा मनोरंजन हो रहा है. 8 गेंदें और 17 रनों की जरूरत है. साइश अपने बोलिंग पार्ट पर तैयार, बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर आप देख सकते हैं अरफात. ऑफ के बाहर गेंद, खिलाड़ी दायरे के अंदर उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है और क्या जबरदस्त स्ट्रोक है, करारा प्रहार, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेगी रन 4, दुपेड़ा होगा पार. चेंडू निर्णायक समीकरण बदलणारा ठरणार आहे. या चेंडूवर किती धावा येणार, चौकार षटकार की चेंडू डॉट विकेट, काय घडतंय. स्ट्राईकला अरफासाठी पुढचा चेंडू, फुलर लाईन चेंडू अतिशय चांगला ब्लॉक हॉल मध्ये टाकलाय, चेंडू मिळाला नाही. बॅट्समन स्वतःवर नाराज आहे. अरफात 6 चेंडू 13 धावांची गरज, अतिशय अडीदडीचा सामना. राजेंद्र सानप मेमोरियल ट्रॉफी 8वं वर्ष 8वं पर्व कोण जिंकणार या क्वार्टर फायनल मध्ये आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करणार. शानदार मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है और दर्शक तो यही देखने के लिए आए हैं. 6 गेंदों का खेल शेष, जीतने के लिए 13 रनों की जरूरत है. रॉय स्टनर और गावदेवी गाउटन के बीच आज के दिन का सबसे बेहतरीन मुकाबला. दोपहर का सत्र है. एक बार फिर देखें तो आकाश में बिल्कुल वो सफेद बादल, धूप खिली हुई है. वक्त की बात करें तो 1:42 का समय है. 6 गेंदें 13 वाला मैच है और एक मैच जीतने के बाद अब दूसरा मुकाबला यहां जीतना चाहते हैं रॉय स्टनर और गावदेवी गाउटन. आखिरी ओवर में गेंदबाजी करने के लिए फिलहाल सूरज को मौका, जो ऑलराउंडर खिलाड़ी और एक तरफ भिवंडी के स्टार खिलाड़ी सूरज रायगढ़ और भिवंडी के बीच जो मुकाबला है. पुन्हा एकदा नक्कीच ठाणे आणि रायगड आपण नेहमीच म्हणतो त्या पद्धतीनेच एक ठाण्याचा बॅट्समन आहे आणि एकमेकांसमोर कित्येक वेळा आलेले आहेत. विश्वजित ठाकूर असेल, जयेश पाटील असेल आणि सर्व असे खेळाडू आहेत ज्यांची जुगलबंदी पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर उत्सुक असतात. DMHB कॉलनी अष्टविनायक मित्रमंडळ चे देखील आमचे पदाधिकारी यांचे या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक स्वागत. 6 बॉल 13 धावांची गरज, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते सूरज. राईट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्राईकला जयेश पाटील. पहिला चेंडू आणि या चेंडूवर करण मडवी आणि नाही. या ठिकाणी बघा 1 धाव पूर्ण केलेल्या, 2 धावांसाठी परतणार का हे मात्र पाहणं गरजेचं. चांगला प्रयत्न होता, अतिशय अटीतडीचा सामना. कैच बनाएगा मैच, लेकिन यहाँ पर बेहतरीन ट्राई की थी, जिस अंदाज से दौड़ लगाई थी उन्होंने. दोन्ही संघाला विनंती करतोय फोटो सेशन साठी त्वरित या ठिकाणी यायचं आहे. फिरोज 11 ओमसाई और टीम स्ट्राइकर दीपक एलन भांडू त्वरित स्टेज जवळ यायचं फोटो सेशन साठी. धावांची गरज आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा, 5 चेंडू 11 धावांची गरज. तर बहुत ही जबरदस्त गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. ऑन साइड पर उछाल कर खेलते हुए स्क्वायर लेग पर बाउंड्री पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे हैं, छोड़ दिया कैच. राजू, मैदान के अंदर तेरी मेरी चल रही है. 2 खिलाड़ी बाउंड्री पर थे
और उसके बावजूद ये कैच नहीं हो पाया। जीवनदान अब जबरदस्त घमासान मैदान के अंदर चल रहा है। अब जाकर आपके पास 4 गेंदे हैं, जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। 60 रन 3 विकेट का नुकसान पर 68 रनों की जरूरत है मुकाबला, कुल मिलाकर अगर 69 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अब आने वाली 4 गेंदें बहुत महत्वपूर्ण, आने वाली 4 गेंदें राजू इवेंट के बराबर हो जाएगी। प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं। सूरज के ऊपर हमला, डीप मिड विकेट पर बाउंड्री बहुत लंबी है, क्या क्लियर किया है और दोबारा तीसरी बार क्या छूटा है। साथ बल्लेबाजी में जयेश द्वारा ये काबिलियत है, रन लेने की कोई जरूरत नहीं थी, 2 की हो रही थी मांग, तालमेल की कमी कर बल्लेबाज का हो गया काम तमाम। 2 गेंदों में जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। क्या पैसा वसूल मुकाबला मैदान के अंदर। आणि जर पाहिलं तर बघा या अगोदर देखील आपण पाहिलं होतं 3 ज्या कॅच सुटलेल्या आहेत ज्याचं रूपांतर 1 नाही 2 नाही 2-2 धावा आणि आपण म्हणालात कंपल्सरी चेस है, कैच छूटा दिल टूटा मैच छूटा है नहीं, बहुत कुछ चल रहा है यहाँ पर। पहले मैच में भी यही हुआ था जब 3 गेंदे 4 गेंदे 8 रन की जरूरत है, छक्का आया था और यहां पर भी वही किया था लेकिन आउट, मैच में पलटवार। और सबसे बड़ी बात कोणी आतमध्ये पळून जायचं नाहीये, मॅचचा शेवटचा बॉल जोपर्यंत डिक्लेअर होत नाही अंपायर कडून तोपर्यंत कोणी आतमध्ये जायचं नाही, कंपल्सरी चेस आहे आणि धावांचं समीकरण आता 3 बॉल 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्या करता। आणि महत्वाचं म्हणजे काय तर यावेळेला जयेशची विकेट अत्यंत महत्वाची होती, ती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। रॉयल स्टनर आणि गावदेवी गावठाण या 2 संघादरम्यान काय लढत आपण बघतोय, सामना रंगलेला आहे आणि प्रेक्षकांना हेच हवंय, पराभव लागतो सर्वांच्या जिव्हारी, जिंकण्यासाठी धडपड सारी। राजेंद्र सानप फेब्रुवारी ट्रॉफी 2023 जिंकण्याची झाली तयारी, पाहूया कोण पडते कोणावर भारी। 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आणि मैदानामध्ये रोमांचक सामना, उत्कंठवर्धक सामना आपल्याला पाहायला मिळतो। सूरज सज्ज असेल, खेळण्याची जबाबदारी स्ट्रायकर यांना आपण पाहू शकता। अराफत यावेळेला ड्राईव्ह केला, चेंडू गॅप मध्ये, चेंडू सीमारेषा पार, चेंडू सीमारेषा पार, चौकार येईल का बघूया, चौकार येतं, चौकार। आणि हा सामना अप्रतिमरित्या शानदार पद्धतीने निश्चितच जिंकलेला आहे, बॅटरने जबरदस्त कामगिरी केलेली आहे। रॉयल स्टनर आणि गावदेवी गावठाण हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत यावेळेला बॅटर खेळत राहिले, गोलंदाज करत राहिले आणि प्रेक्षकांसाठी हा सामना परभणी ठरलेला आहे। नक्कीच, आणि काय क्लास दाखवलाय बघा अरफातने, 3 कव्हर ड्राईव्ह, एक लॉफ्टेड टॉप ड्राईव्ह पाहिला आपण आणि कव्हर मध्ये ज्या प्रकारचा जो गॅप होता, प्लेसमेंट अप्रतिम आणि त्या 2 कॅच, जी कॅच मिळणार होती दोघेही धावून गेले होते, दोघांनी कॉल दिला नाही आणि म्हणून म्हणतात ना कॅचेस विन मॅचेस। मात्र या ठिकाणी रॉयल स्टनर विजेती आणि धन्यवाद गावदेवी गावठाण, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला आभार। आणि मी फिरोज 11 ओमसाई आणि स्ट्रायकर दीपक 11 भांडू या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय फोटो सेशन, फोटो काढण्यासाठी आपल्याला स्टेज जवळ यायचं आहे। जिमी नाटेकर वेलकम इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, यांना देखील किरण निकम यांना मिस केला आम्ही खूप। चाचू दोन्ही संघ या ठिकाणी विनंती राहील, फिरोज 11 ओमसाई आणि स्ट्रायकर दीपक 11 भांडू फोटो सेशन साठी या लवकर। चिन्मय कदम